एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या ठाणे महापालिका हद्दीतील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीतून ह्या वर्तकनगर परिसरातीलच त्याचबरोबर वसंत विहार, लोकपुरम, म्हाडा वसाहत आणि घोडबंदर परिसरातील वाघवेळ गाव, आनंदनगर, हैदरपाडा, नागला बंदर ह्या परिसरामध्ये अनेक विकास प्रकल्प आता मंजूर झालेले आहेत. त्याचं काही भूमिपूजन झालेलं आहे, काही प्रकल्पांचं लोकार्पण झालेलं आहे. अनेक तरण तलावाचं आज आम्ही लोकार्पण करतोय, फुटबॉल टर्फचं लोकार्पण करतोय. आता ह्या वर्तकनगर मध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा फार दिघे साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी वारकरी भवन आधी उभारलं होतं. त्या वारकरी भवनाची परत पुनर्निर्मिती वर्तकनगर मध्ये एक समाज मंदिर जुनं जे होतं ते समाज मंदिर मोकळीस आलं होतं, ते तोडून आज एक दुसरं समाज मंदिर मी माझ्या निधीतून बनवलेलं आहे, त्याचंही लोकार्पण करतोय. आणि विविध प्रकल्प आहे, उद्यानं आहेत. म्हणजे ठाणे महापालिका हद्दीतील सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा ह्या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मी देतोय. आणि ह्या परिसरातील जनतेनं मला एकदा, दोनदा, तीनदा नव्हे तर चार वेळा या विधानसभेवर पाठवल्या असल्या कारणानं समाजातील सगळ्या स्तरातील सगळ्या जनतेला ज्या काही नागरी सुविधा हव्यात त्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून आज सगळे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा हा कार्यक्रम जी काही निवडणूक आयोगानं बैठक ठेवलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मतदार याद्यांची 10 तारखेला त्या प्रकाशित करणार आहेत, 22 तारखेपर्यंत प्रभाग निहाय मतदार याद्या सुद्धा त्या देणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून जर काही शक्य झालं तर मला असं वाटतं 15 ते 20 तारखेच्या दरम्यान ही आचारसंहिता लागू शकते आणि साधारणतः 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान निवडणुका कधीही लागू शकते. परंतु शेवटी आमची शिवसेना आहे. शिवसेना काही निवडणुका तोंडावर घेऊन काही विकास करत नसतं. आम्ही 365 दिवस सर्वसामान्य जनतेमध्ये असतो. 24 तास जनतेमध्ये राहण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही सगळं करत असतो. त्यामुळे निवडणुका आज लागल्या काय, उद्या लागल्या काय किंवा परवा लागल्या काय आम्हाला त्याने काही फरक पडत नाही. आमचे शिवसैनिक हे 365 दिवस निवडणुकीला सामोरं जायला सज्ज असतात. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तळागाळातला हा कार्यकर्ता आपलं नशीब आजमावत असतो. राजकीय संधी त्याला मिळाल्यानंतर तो ते संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो. काही ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढलेलो आहे, काही ठिकाणी वेगळे लढलेलो आहे, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केलेली आहे, तर काही ठिकाणी आमच्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती केलेली आहे. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया ह्या राज्यातून सगळ्या ठिकाणच्या आहेत. परंतु आता 31 तारखेला कळेल की जो निवडणुकीमध्ये 75% पेक्षा जास्त जागा ह्या महायुतीला झालेल्या दिसतील. तुम्हाला काही वाद उफाळलेला नाहीये. बघा, ह्या फक्त बातम्या आहे, कपोकल्पित बातम्या आहे. काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्ष बदल हे करत असतात. परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे. कोणी किती इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला काही फरक पडणार नाही. या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार. असं काही शेवटी बघा, मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात काही बैठकी घेतली होती आणि बैठक घेतल्यानंतर कोणी कोणाचा पक्षातला इकडनं तिकडे जाता कामा नये किंवा याचा पक्षातला कार्यकर्ता हा दुसऱ्या पक्षात जाता कामा नये अशी भूमिका घेतली होती. आता काल काही गोष्टी ज्या आता म्हणजे कशा घडल्या याची मला कल्पना नाही, पण मुख्यमंत्री निश्चितपणे या प्रकरणावर जातीनं लक्ष देतील आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना जो न्याय अपेक्षित आहे तो न्याय देतील. निवडून येण्यासाठी कोण उतरलं मला सांगा? ठाकरे बंधू कुठे प्रचारात दिसले नाही, काँग्रेसचे नेते प्रचारात दिसले नाही, शरद पवारांचे सुप्रियाताईपासून कुठेही प्रचारात दिसले नाही. यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. ह्यांनी प्रचारामध्ये जर उडी मारली असते तर त्यांना तो नैतिक अधिकार होता. आता त्यांना काही नैतिक अधिकार राहिलेला नाही. सेफ आहे. जेव्हा ईव्हीएम मशीन मध्ये लोकसभेमध्ये यांच्या उमेदवारांना जास्त ताकद मिळाली होती, जास्त मतं मिळाली होती, तेव्हा ईव्हीएम मशीन योग्य होती आणि विधानसभेला यांच्या उमेदवारांना कमी मतं पडली आमच्या लाडक्या बहिणींमुळे. त्यामुळे ईव्हीएम मशीन लगेच चुकीची आहे.